ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स ऑर्गनायझेशन तर्फे येणाऱ्या 2 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमच्या 12 मागण्या आम्ही मांडत आहोत, पण प्रमुख मागणी आमची कमीत कमी 500 लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी किंवा पर्यायी हॉलच्या क्षमतेच्या 50% आसन क्षमतेची परवानगी द्यावी, ही मागणी आम्ही सरकारला मांडलेली आहे आणि ती मागणी आमची मान्य करून आमच्या सर्व व्यावसायिकांना बेरोजगार होण्यापासून वाचवावं आणि काम द्यावं, ही विनंती आम्ही या आंदोलनामध्ये केलेली आहे। महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्र्यांना आमचे निवेदन आहे आणि सर्व महाराष्ट्र सरकारच्या सर्व प्रशासनाला निवेदन आहे की 500 लोकांची परवानगी द्या, हीच आमची विनंती ठेवलेली आहे, ती मान्य करावी। हीच धन्यवाद। नांदेड़ जिला टेंट एसोसिएशन मंगल कार्यालय कैटरर्स डेकोरेशन डीजे साउंड, इनके तरफ से हमने पिछले 2 टाइम हमने कलेक्टर साहब को निवेदन दिए, सीएम साहब को निवेदन दिए। उस निवेदन का आज तक हमको कोई रिप्लाई नहीं मिला। उसके लिए हमारे को वापस 2 तारीख को धरने आंदोलन करने का तय किया गया है। हम 2 तारीख को सिर्फ बैठ के वहाँ पे सरकार को बताना चाह रहे हैं कि हमारे पास काम नहीं है, हमारे पास काम दो, बैठ के हम काम मांग रहे हैं। हम 2 तारीख को हम उस 2 तारीख को पूरे तालुका जिला सभी प्रतिनिधि जो बैठ के सिर्फ बैठेंगे और कलेक्टर को बोलेंगे कि हमारे काम दो। हम पूरा सामान लेके आके बैठने वाले वहाँ पे, क्योंकि हम स्वरूप कैसा रहेगा? शांति से रहेगा, कोई किसको तकलीफ नहीं, कुछ भी नहीं, शांति से बैठेंगे सिर्फ। अच्छा, इसमें कौन सी संगठन का समर्थन है? इसमें रहेंगे फोटोग्राफर संगठन पाटिंबा दिए सोए, घोड़ा है, फेटे वाले है, व्यापारी संघ है, नांदेड़ जिला व्यापारी संघ ने भी पाटिंबा दिया। नांदेड़ जिले के जो व्यापारी संघ के आपले पोखरना साहब है, उन्होंने दिए पाटिंबा आपले को। 2 नोव्हेंबर या दिवशीच्या धरणे उपोषण आंदोलनाच्या संदर्भामध्ये आमच्या या आंदोलनाचं स्वरूप असं राहील की जे काही या संबंधित व्यवसायाचे छोट्या व्यवसायापासून जसे की बलून डेकोरेशन, आचारी, कॅटरर्स किंवा बँडवाले, भटजी, पुरोहित, ह्या सगळ्याचे छोट्या व्यापार म्हणजे व्यवसाय बंधूपासून त्यांनी आपापल्या साहित्यामध्ये, जसं की घोडेवाला हे घोडे घेऊन येईल, व्यापारी हा व्यापाऱ्याचं साहित्य घेऊन येईल आणि भांडे कुंडे, आम्ही अशा पद्धतीचं स्वरूप राहील की जे छोट्यातल्या छोटा व्यापारी आहे तो तिथे आपलं सामान घेऊन येईल आणि दाखवून देईल की शासनाला की आमच्यावर किती मोठ्या प्रमाणात उपासमारीची ही पाळी येत आहे। आज आम्ही नांदेड जिल्हा असोसिएशन तर्फे जी बैठक आयोजित केली होती की येणाऱ्या 2 तारखेला आमचं जे आंदोलन आहे, 2 तारखेच्या आंदोलनामध्ये आमचे सर्व व्यावसायिक म्हणजे बँडवाले असतील तर ते त्यांचा बँडचा पूर्ण संच त्यांच्या ड्रेससहित तिथे येतील आणि कलेक्टरच्या ऑफिस समोर आमचा जो बँडवाल्यांचा जो आवाज आहे तो आवाज दाखवतील। त्याच्यानंतर घोडेवाले त्यांचे पूर्ण घोडे तिथे घेऊन येतील। पुरोहित, आम्ही जसं लग्नामध्ये आम्ही विधी पार करतो, विधी व्यवस्थित करतो, तसे विधी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर विधिवत आम्ही पूर्ण कार्यक्रम करणार आहोत। जसं काही आमच्या इथे लग्नाचा सोहळा आहे, कोणता वास्तूचा सोहळा आहे, असा सोहळा आम्ही आयोजित करणार आहोत कलेक्टर ऑफिस समोर। त्या दिवशी आम्ही तिथं जसं स्वयंपाक करतो आम्ही आमच्या कार्यालयामध्ये, तसा स्वयंपाक आम्ही तिथं रोडवर करणार आहेत। प्रशासनाला आम्ही पूर्ण याचं निवेदन देणार आहेत, त्यांनी आम्हाला परवानगी देव अथवा न देव आम्ही आमचा कार्यक्रम 2 तारखेला धरणे आंदोलन आम्ही तिथं घेणार आहोत। आमची 500 लोकांची परवानगी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।